संपूर्ण ज्ञानेश्वरी मराठीमध्ये अध्याय 3. मोक्ष प्राप्त करून देणारे गीता हे ज्ञानप्रधान शास्त्र आहे असे भगवंताने सूत्ररूपाने दुसऱ्या अध्यायात सांगितले व कर्माचा निषेध केल्यामुळे अर्जुनाला वाटले आपले युद्ध करणे थांबले. परंतु भगवंताचा निषेध सांगण्याचा अभिप्राय काय हे जाणून घेण्यासाठी अर्जुनाने देवाला थोडा रागानेच प्रश्न केला. अर्जुन म्हणतो, देवा, तू कर्माचा एका बाजूने निषेध करतोस व दुसऱ्या बाजूने मला युद्धासारखे घोर कर्म तूच कराव्यास सांगतोस, तेव्हा असा दुटप्पी उपदेश मला नको आहे. तेव्हा सोप्या भाषेत माझे हित निश्चित कशात आहे ते मला सांग. तेव्हा याचे उत्तर भगवंताने या 3 अध्यायात सविस्तर दिले आहे. या अध्यायात निष्काम कर्मयोग सांगितला आहे. भगवंत म्हणतात, अर्जुना, निष्काम कर्म मार्ग व ज्ञान मार्ग हे दोन्ही मीच सांगितले आहे व ते दोन्ही एकाच फळाची प्राप्ती करून देतात. परंतु या दोन्ही मार्गाचे मंद व तीव्र असे 2 भिन्न अधिकारी असल्यामुळे त्यानुसार 2 मार्ग सांगणे पडले. दोघांचे प्राप्तीचे ध्येय मात्र एकच आहे. ज्याप्रमाणे पक्षी एकदम उडून वृक्षाच्या फळाला धरतो म्हणजे त्वरित फळापर्यंत पोहोचतो, परंतु या दोन्ही मार्गाचे मंद व तीव्र असे 2 भिन्न अधिकारी असल्यामुळे त्यानुसार 2 मार्ग सांगणे पडले. दोघांचे प्राप्तीचे ध्येय मात्र एकच आहे. ज्याप्रमाणे पक्षी एकदम उडून वृक्षाच्या फळाला धरतो म्हणजे त्वरित फळापर्यंत पोहोचतो, परंतु त्याच फळाला प्राप्त करण्यासाठी मनुष्य हळूहळू झाडावर चढून त्या फळाची प्राप्ती करू शकतो, तेव्हा फळ प्राप्ती करणे हे दोघांचे साध्य एकच आहे. परंतु साधन मात्र दोघांचेही भिन्न आहे. एक साध्यापर्यंत लवकर पोहोचतो, दुसऱ्याला साध्यापर्यंत पोहोचण्यासाठी थोडा उशीर लागतो. त्याप्रमाणे ज्ञानमार्ग व कर्ममार्ग या दोन्ही मार्गाचे साध्य जो मोक्ष तो एकच आहे, परंतु ज्ञानमार्गाने तो त्वरित प्राप्त होतो व कर्ममार्गाने मात्र योग उपासनादी साधनाद्वारे साध्य जो मोक्ष त्याच्या प्राप्तीसाठी दीर्घ काळ लागतो. तरी पण सर्व सामान्य माणसांना हाच मार्ग सुलभ व श्रेयस्कर आहे. तेव्हा जीवाला वेदविहित निष्काम कर्म हेच करणीय असून त्याने या निष्काम कर्माचेच अनुकरण करावे, हाच खरा स्वधर्म आहे. त्याचेच यथायोग्य पालन केल्यास सर्व काही अनुकूलता ऐश्वर्य प्राप्त होऊ शकते. असा अत्यंत महत्त्वाचा उपदेश प्रजापिता ब्रह्मदेवाने सृष्टी उत्पन्न केली त्यावेळी प्रजेला सांगितला आहे. म्हणून अर्जुना, कर्माचा त्याग कोणीही करू नये. मागे आत्मज्ञानाने पूर्णत्वाला प्राप्त झालेले जनकाधिक थोर पुरुष त्यांनी कर्मत्याग न करता कर्माचरण केले. लोकसंग्रहार्थासाठी त्यांनाही कर्माचे अनुकरण करावेच लागले. म्हणून जीवाला कर्म हे बंधन करीत नसतात, परंतु कर्मफळाची जी आसक्ती आहे ती मात्र जीवाला बंधन करते. म्हणून जीवाने कर्माचा त्याग न करता कर्मफळाचाच त्याग करावा, म्हणजे ईश्वरार्पण बुद्धीने कर्मे करावी. कारण सामान्य अज्ञानी पुरुष देह तादात्म्यामुळे मी या कर्माचा करता भोगता आहे अशी आसक्ती त्याचे ठिकाणी असते, म्हणून त्यास हे कर्म बाधक ठरते. परंतु संग्रहार्थ कर्म करणाऱ्या ज्ञानी पुरुषास हे दोन्हीही नसल्यामुळे त्याच्याकडून घडले गेलेले सर्व कर्म त्यास बाधक होत नाही. जीवाने आळसामुळे वेदविहित कर्म न केल्यास त्याच्या ज्ञानाला नष्ट करून त्याच्या चित्तात काम क्रोध रूपी वैरी जागृत होतात व जीवास पापाचरणात प्रवृत्त करतात. कारण काम क्रोध हे असे शत्रू आहेत, ते योग्यांनाही भ्रष्ट करतात. तेथे सामान्य जीवाचे काय म्हणून निष्काम कर्म करून इंद्रिय निग्रहाद्वारे या जीवाचे जे वैरी काम क्रोध त्यांना जिंकून मन बुद्धीच्याही पलीकडे असणाऱ्या आत्म्याची ओळख करून घ्यावी. अशा प्रकारे भगवंताने कर्तृत्वाभिमान व फलाशारहित ईश्वरार्पण बुद्धीने कर्म करून निष्काम कर्मयोग साधावा असा भगवंतांनी अर्जुनाला सांगून त्यास उपासनेच्या मार्गावर आणले. ते पुढील अध्यायात सांगतील असे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात.